भिजल्या अंगाचे, भरल्या डोळ्याचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, मासाब, गड लोट करा, पर असं तोडू नका. हत्यारं तुमच्या हाती द्याया. आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यालो. वेढा पडला म्हणून इमान नाही पडत. राज सोडू मगच पायधूळ येतो आम्ही. जिजाऊंना आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणवून जिजाऊ नेहमीच्या अवबोलीत म्हणाल्या, सरलष्कर, दमछकीचा मुक्काम 2 दिवस घेऊन तावाने व्हा. मग जे करणं असेल ते करा. जे करणं शक्य होते ते सारे नेताजीने कडव्या इमानानं केले. सिद्दी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेढ्याला उपराळाम करावा म्हणून पन्हाळगडच्या पायथ्याला जाऊन भिडले. पण सावध हबशांनी उपराळ्याचा छाप मोडून काढला. सिद्दी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघार फिरले. पाऊस पडतच होता. मावळी मने भिजत होती. मराठी मुलूक भिजत होता. उदंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजाचा आणि शंभूबाळांचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा. संकटांना थांबा म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्याच हातात होते. माणसे तिच्या हातचे नुसते पोत होते. जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या. शास्ता खान सिद्दी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्याने चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बोलावून धाडले. फिरंगोजी राजगडावर आले. मासाब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास वोळंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्ताखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं पन्हाळगडाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं? मासाब, लई सलपी कामदारी नेमून दिलीसा. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा हाय. एल्गाराचा मनसुबा असल. फिरंगोजी मनचे बोलले. नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत. जिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली. माहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळाच्या लळाचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राज म्हणून फिरंगोजीने शंभूबाळांना मुजरा घातला. धावत जवळ येऊन फिरंगोजीच्या मांडीभोवती आपल्या हाताचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला वेढा भरणारा फिरंगोजी बाबा, नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला. त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, तुम्हावानी लहानपण समद्यांसनीच लाभलं असतं तर लई बेस झालं असतं धाकलं धनी. जिजाबाईच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जोहरच्या वेढ्याला पुरते 4.25 महिने लोटले होते. राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ 11 महिने मागे हटले होते. उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ ओरी फुटावं, हत्ती सोंडेने पाणथरा धो धो कोसळाव्यात. राजांची काही बरेवाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोटात विरघळून जावा. पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते. धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तबकात मांडून ते देव्हाऱ्यासमोरच्या पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते.
बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत. या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळांनी धाराऊला विचारले, धाराऊ, वेढा कसा असतो? कुठे राहतो? धाराऊने चमकून बाळराजांच्याकडे बघितले. मला काही ठाव नाही. असलं काही बाहेर नका विचारू. धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवर लागला आहे की नाही याचा फेरतपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबकाकडे बघितले. नैवेद्याच्या वाटीतील गुळखड्याला काळ्या मिट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले. बाहेरच्या पावसाच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उभाऱ्याला आत आल्या होत्या. वाटीतील तो मुंग्यांनी घेर भरला गुळखडा बघताना धाराऊला कसे तरीच वाटले. पुढे होऊन त्या हाताने साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटीत ठेवला. शंभूबाळाचे बोट धरून त्यांनी माँसाहेबांचे दिवस दर्शन करविण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासे महालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू करत छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी गोठ खुला केला. माँसाब, कलच्या पुनवच्या राती राजं जव्हारच्या वेढ्यातनं सलामत निसटलं. विश्वास राजे सलामत सुटले? सांग लवकर, सारा करीना सांग. कसे कसे सुटले आमचे शिवबा राजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थपथपले होते. विश्वास भरल्या उराने सांगू लागला. कलच्या पुनवच्या राती राज पन्हाळगडाच्या राजदिंडीने 600 बांदलांनीशी गड उतार झालं. बांदलांनी राजासनी एका पालखीत बसवून विशाळगडाच्या रोखानं अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राज निसटल्याचा सासूद लागला. जवळचा जावई सिद्दी मसूद 1,500 घोडदळ घेऊन बांदलांच्या पाठलागावर पडला. रातभर चिखलराडीतनं झाडझोऱ्यातनं बांदलांनी खांदे बदलत राजांची पालखी 14 कोसावर गजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा भागटलं होतं. खिंडीजवळ मसूदचे हबशी ऐन पिछाडीला आल्यालं बघून हिरड समावळच्या बाजीप्रभू देशपांड्यांनी शिबिंद्यांच्या 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगट देऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटेला लावलं. बाजी अन त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बांदलांनिशीत घोड खिंडीचा थोप कराय मागं राहिलं. खिंडीला भिडलेल्या हबश्यांबरोबर बाजी आणि बांदल 7 प्रहर पट्टा खेळलं. राजा विशाळगडावरच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्याचा आणि पालवणकरांचा घेर पडलेला होता. राजाने हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला. 2 वेढं फोडून राजा विशाळगडावर हाईल. उद्या हकडं येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. जिजाबाईंचा विश्वासचा खुल्ला आवाज बदललेला जाणवला. पर माँसाब, खिंडीवर हबश्यांचा थोपात करताना सारं 300 बांदलं अन बाजी आणि त्यांचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या हबश्यांनी साऱ्यांची प्रेतं घोड्याच्या टापांखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासची खबर ऐकताना माँसाहेब स्वतःसाठी बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर बाजींची मुद्रा उभी राहिली. गाजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांदल धुंदळ पेटवून स्वामीकार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यात तांबडधूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गाजापूरची घोडखिंड बाजींच्या रणगाजीने गाजीपूरची खिंड झाली. त्याच्या शोभणाऱ्या नावाने बाजीपूरची खिंड झाली. बांदलांच्या नेकजात पवित्र आत्म्यांच्या साक्षीसाठी पावन खिंड झाली. राजगडावरच्या पाली दरवाजावरची नौबत लयीत दुडदुडू लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सर नौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले.
त्यांच्यासह राजे बाले किल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरीत होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हाताचा घेर टाकीत दिल लगाव साद घातली. आबासाहेब